पाहतोय स्पर्धेमधून देखील काही यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि खास करून प्रेक्षक भारत पाटील जय बजरंग कारगिल संघाचे सलामी वीर आहेत, मात्र सध्या आउट ऑफ टूर गुवाहाटी येथील या स्पर्धेची मजा घेतात आणि त्यांनी देखील स्पर्धेसाठी खास करून दोन्ही संघांना ऑर्गन्स कमिटी ऑल दी बेस्ट केलेले आहे आणि दोन्ही संघासाठी त्यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. कारगिल संघामधून जो फलंदाज किंवा गोलंदाज हॅट्रिक साधेल त्याच्यासाठी त्यांनी 1,000 रुपये कॅश प्राईज देखील जाहीर केलेले आहे आणि खास करून खारबाव संघामधून मनोज म्हात्रे तुमच्यासाठी देखील त्यांनी सुवर्ण संधी ठेवलेली आहे. आपण षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक साधता तर तुम्हासाठी देखील त्यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झालेले आहे. क्या बात आहे. नाही UPI किंवा GPayने करू शकतायत ते पैसे, असं काही नाही आहे. चला आपण मैदानाकडे बोलूया. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना खारबाव संघाची सलामी जोडी महेंद्र आणि डॅनी. नॉन स्ट्राईक एंडवर डॅनी, स्ट्राईकवर महेंद्र. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं नीलम नाईक उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय बघा, मधून गलीच्या मधून चेंडू सरसावतो सीमेलगत आणि 4 धावा देखील मिळत आहेत. उत्कृष्ट असा फटका, अगदी लेटकट खेळला होता, गलीमधून चेंडू सरसावला होता आणि चेंडू सीमेला लागतोय. 4 धावांसाठी चौका. पहिल्याच चेंडूवर महेंद्रच्या बॅटमधून चौकार येतो, स्वतःच आणि संघाचं खातं खोलतो महेंद्र 4 धावेने. सुरुवात चांगली, असं म्हटलं जातं की सुरुवात जर चांगली असली तर शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे आणि धावा कराव्या लागतील. या हंगामामध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यापर्यंत तर धावा कराव्या लागतील. जागेवरून खेळला, इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय, आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. काय फटका केला होता बघितला आपण, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता, अगदी मिड ऑफच्या वरून चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. पण महेंद्रसाठी बक्षीस नाहीये, मनोज म्हात्रेसाठी बक्षीस आहे. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू खेळून काढला ऑन साईडवर. डीपला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली जाईल. महेंद्र याने मला अजूनही आठवते कामतगर येथे जी स्पर्धा होती मोतीराम काटेकर क्रीडांगणामध्ये, नगरसेवक चषक, आणि त्या ठिकाणी महेंद्र यांनी जी फलंदाजी केली होती तेव्हा त्या ठिकाणी त्याला आम्ही नाव ठेवलं होतं की बाहुबली महेंद्र म्हणून, महेंद्र बाहुबली. त्या ठिकाणी माझे सामूहिक समालोचक होते आमचे संदीप बागुल ते होते आणि खरोखरच एन्जॉय केली होती पूर्ण समालोचक आम्ही त्यावेळी. काय फलंदाजी केली होती या फलंदाजानं. तीन चेंडूमध्ये 9 धाव पटकावतायत. महेंद्र आपल्या जोडीदाराला स्ट्राईक दिली आहे. खराब चेंडू टाकला होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, पाहिजे तसा खेळता आला नव्हता फलंदाजाला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव त्या ठिकाणी दिली गेली. आता स्ट्राईक होतोय डॅनी. अतिशय सुरेख चेंडू, अति खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता बघा, आपण बघितला तर पूर्णपणे बीट केलाय फलंदाज डॅनी याला नीलमनं. डॅनी नाव ऐकलं की अनिल लगेच जुन्या चित्रपटामध्ये आपली ओढ लागून जाते. बघा गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वीपचा फटका बघायला मिळाला होता, पण तो बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. गोलंदाज नीलम नाईकनं कोणतीही चुकी केली नाही, सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला. फलंदाज बाद झाला डॅनी. असं वाटलं होतं की डॅनीच्या बॅटमधून चांगली फलंदाजी बघायला मिळेल, काही फटके बघायला मिळतील, पण तसं काही झाले नाहीये. 2 चेंडू खेळला, 1 धाव त्याने केली नाहीये आणि 0वर बाद झालाय डॅनी. धावसंख्या स्थिर आहे 9. चांगलं कमबॅक करताना या ठिकाणी नीलम नाईक. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती. लागोपाठ 2 चौकार त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर इथे कमबॅक केलाय. मनोज येतोय, मनोज म्हात्रे. सुवर्ण संधी असेल मनोज म्हात्रेसाठी. मनोज म्हात्रेसाठीच आहेत का 1,000 रुपये भारत पाटील यांच्याकडून, की जे आउट ऑफ या ठिकाणी स्टेट आहेत आणि टूरसाठी गेल्यामुळे त्यांनी स्पर्धा लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून मनोज म्हात्रे
आणि कारिवली संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. नीलम, खराब चेंडू होता, स्क्वेअर केले चेंडूला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चांगला प्रयत्न होता, ॲथलेटिक्स प्रयत्न होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू खराब चेंडू फेकला होता, अगदी सरसक मैदानात जणू काही एखादा साप सरपटत चालावा तशा प्रकारचा चेंडू मैदानालगत धावत गेला आणि सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी धाव होत्या. 4 धावेनंतर 13, 1-13. सुरुवात चांगली आहे. या सुरुवातीचं सातत्य ठेवावं लागेल, कारण समोरील संघाचा विचार केला मित्रांनो तर या हंगामामध्ये हा पहिल्या 5 संघामध्ये मोडणारा संघ जय बजरंग कारिवली. कारिवली संघाचं सातत्य हा प्रत्येक हंगामामध्ये चांगलं असतं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. आज त्यांच्या संघात भारत दिसत नाहीये, संजय दिसत नाहीये. पण एकाच खेळाडूवर अवलंबून असणारा संघ नाहीये हा, कारण प्रत्येक खेळाडू एक से भला एक अशा प्रकारचा संघ आहे. दुसरा गोलंदाज आहे तो व्यक्ती पहिलं सांघिक दुसरं षटक संदीप. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचा हा खेळाडू. आणि सध्या तरी जर बॅटिंग लाईनअपचा विचार केला ऑल ऑफ आपल्या या संघटनेच्या सर्व आपल्या संघांच्या बाबतीत तर अव्वल स्थानी असणारा हा खेळाडू आहे. स्ट्रायकर महेंद्र, नॉन स्ट्रायकर मनोज. ही जी जोडगोली आहे ना अनिल, ही जोडगोली कधी कधी गोलंदाजांना सलो की पलो करून सोडते, परंतु थोडासा हंगाम 2-1 हंगामापासून क्रिकेटपासून अलिप्त होते. पण या हंगामामध्ये त्यांना चांगली फलंदाजी आपल्या नावाचा ठसा किंवा आपल्या खेळाचा आपल्या गावाचा ठसा उमटवावा लागेल, कारण समोरील संघ खूप मोठा संघ आहे. संदीप राईट आर्म मीडियम फेसर, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, निधाव जाणारा चेंडू बीट केलाय पूर्णपणे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे 13. संदीप पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, तशाच प्रकारची बॅट फिरवली होती, एक बँक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो डोळे झाकून काही होणार नाही, डोळे झाकून फक्त स्वप्न बघता येत आहेत आणि स्वप्न खरं होत नाहीये. स्वप्नासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तुमचे प्रयत्न तेव्हाच सक्सेस होतील जेव्हा त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न कराल. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक केलं. पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरला, पण त्यानंतर संदीपने काय गोलंदाजी केली, लागोपाठ 2 चेंडू त्याने महेंद्रला बीट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडवर चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केले, 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 14, 1-14. बघा जेव्हा तुम्ही खेळताय तेव्हा पायांची हालचाल करावी लागेल, कारण चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचेल याची शाश्वती नाही, पण तुम्हाला थोडासा चेंडूपर्यंत पोहोचावं लागेल. चांगला चेंडू होता, या ठिकाणी कव्हर पॉईंट करत खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली आहे. बघा बॅकअप बघायचं आहे आपण. बघा त्या ठिकाणी फाईनचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचला, शॉर्ट लेगचा त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचला होता. आणि तुमचं बॅकअप खूप महत्त्वाचं आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला भिरकावून दिला लॉंग ऑफला. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहे 17, 17 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकात काही चेंडू शिल्लक आहेत.
म्हणून मी कवाच बोल नाही सांगा कधीच. माझा नियम आहे बोल नाही सांगायचं कधीच. टॉस चेंडू होता, प्रयत्न केला होता मोठा फटक्याचा, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहे दोन्ही फलंदाज. थोडंसं फंबलिंग झालं, फायदा घेतला आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर खारबाव संघाची धावसंख्या झाली होती 19 रन ऑन बोर्ड. 1 बाद 19. बघा पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर संदीपने काय गोलंदाजी केली, केवळ 6 धावा खर्च केल्यात. या संघातील विजय संघ, या सामन्यातील विजय संघ आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या संघाने काही तयारीत राहायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कुंदन. समोर फलंदाज आहे तो मनोज. तिसरं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक राहील. आता इथे मात्र धावांचा ओघ वाढवावा लागेल त्या दोन्ही फलंदाजांना, कारण फलंदाज फक्त एक बाद झालाय तो डॅनी. येणाऱ्या फलंदाजामध्ये किशोर आहे. जागेवरून खेळला, खूप मोठा फटका आहे, चेंडू कुठे दूर दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. जुने चेंडू द्या. काय फटका केला होता, अगदी बॅटच्या खाली चेंडू ठेवला होता कुंदननं. कोणत्याही प्रकारची पॅनची हालचाल करावी लागली नाहीये, चेंडूला भिरकावून दिलं होतं. अगदी बघितलं मिड विकेटच्या कुठेतरी दूर दूर डोक्यावरून गेला होता चेंडू. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी धावा झपाट्याने पुढे जात आहेत. धाव होत आहेत 25. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा जोराचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं पण 2 धावा रोखू शकले नाहीत. रनिंग बिटवीन दी विकेट चांगली बघायला मिळते. थोडीशी शरीरयष्ट भारदस्त असली तरी महेंद्र मात्र चांगल्या प्रकारे धावतोय. धावसंख्या होते 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा पटकावल्या आहेत त्या मनोज म्हात्रेनं. टॅप केल्या चेंडूला ऑफ साइड वर. डीप पॉइंटला खेळाडू नाहीये आणि चेंडू मात्र सरसावतो सीमेच्या लगत. 4 धावांसाठी चौकार. सुंदर टॅप बघायला मिळाला होता. पंच केलं होतं हलक्याशा हातानं आणि बघितलं शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहे आणि त्याच्या मागे कव्हरला कोणी नाहीये. अगदी अचूक खेळी केली मनोज म्हात्रे यानं. 4 धावा पटकावल्या आणि 4 धावा मात्र पुढे गेल्यात त्या 31 वर. 31 रन्स. मनोज म्हात्रे ऑन फायर. बघा मी म्हणालो होतो की जोडीनं काय नेत्रदीपक खेळ केला होता आणि तीच आठवण पुन्हा एकदा या फटक्याने करून दिली होती. चौफेर खेळतोय मनोज. चांगला चेंडू होता. पंचाकडून 22चा इशारा येतो. 22च्या रूपाने 1 धाव मिळते.
कुंदन, मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत पण नो मॅच त्यामध्ये चेंडू येईल का तोपर्यंत पोहोचण्यासाठी अवधी लागेल. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. पण खूप मोठा फटका खेळला होता. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. असं वाटलं होतं की मिडऑफचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असेल पण तिथे क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच त्यामध्ये चेंडू पडला. 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्या होते 34 रन्स. आता मात्र इथे एक चांगल्या प्रकारची पार्टनरशिप मोहन बघायला मिळते. मनोज चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. त्याच्यासोबत महेंद्र देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू होता. अगदी खोलून या त्याने खोदून खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला त्या ठिकाणी खेळ बघायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाकडून. चंदन बघा 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर काळेका माता खारबाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 1/35. शेवटचं षटक खूप महत्वपूर्ण षटक. स्लॉग ओव्हर आणि ज्याला म्हणतो आपण हाणामारीचं षटक, दे दनादन षटक. शेवटचा आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय साईनाथ. समोर आहे फलंदाज महेंद्र. नॉन स्ट्राईक एंडवर मनोज. बघा क्षेत्ररक्षकांचे व्ह्यू जर बघितला आपण शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्ड मॅन बघा स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1च धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. ऑन साईडला बघितलं आपण डीपला तर 4 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक डीप स्क्वेअर लेग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. जागेवरून खेळलाय. बघायचं फलंदाज त्या ठिकाणी काय होतं आणि चेंडू मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाचा चेंडू दूर दूर पडतो सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका केला होता बघा. ऑफ स्टंपवर चेंडू फेकला होता या ठिकाणी जर बघितलं मोहन. तिथून खेचून घेतलं स्वतःकडे बॅटवर आणि चेंडूला ऑन साईडला कुठेतरी दूर फेकून दिलं होतं. काय जबरदस्त फलंदाजी मनोजची. नक्कीच बघा प्रत्येक दिवसागणिक म्हणजे प्रत्येक दिवशी एक खेळाडू असा निवडायचा आहे की जो दिवसभरात चांगला खेळ खेळेल म्हणजे प्लेअर ऑफ द डे. त्याच्यासाठी एक त्या ठिकाणी आपल्या ट्रॉफीज आहेत म्हणून प्रत्येकाने आपला चांगला खेळ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि तशाच प्रकारचा खेळ मनोज म्हात्रे याच्या बॅटमधून बघायला मिळतोय. षटकाने धाव मात्र झपाट्याने पुढे गेल्यात. धाव होत आहेत 42, 42 रन्स ऑन बोर्ड. आता डेंजर झोन मध्ये धावा या ठिकाणी पदार्पण करताना बघायला मिळत आहेत. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले तर 50+ पर्यंत संघ पोहोचू शकेल. स्क्वेअर केले चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये. अतिशय जलद गतीने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. काय चेंडूला स्क्वेअर केले. अगदी देखणा फटका बघायला मिळाला होता. बघा जेव्हा तुम्ही ऑफ ड्राईव्ह करताना मित्रांनो खरोखर नजर चेंडूवर हवी होती. थोडासा खराब चेंडू फेकला होता. ऑफ स्टंपवर चेंडू होता. थांबला, बघितलं आणि जणू काही चेंडू चापट मारावे अशा प्रकारचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू अगदी सरळ वेगाने निघून गेला. डीप पॉइंटच्या मधून 4 धावांसाठी चौकार. मनोज मात्र या 4 धावांनी आपल्या संघासाठी धावा झपाट्याने या ठिकाणी जमा करतोय. 46 पर्यंत पोहोचवतोय आणि स्वतः मात्र या ठिकाणी खेळतोय 27 धावेवर. काय
काय चौका ठोकले बघितलं आपण. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून त्याने 2 चौका ठोकले होते आणि टोटल 3 चौका आणि 2 षटकाराच्या माध्यमातून तो या ठिकाणी 27 धावेवर खेळतोय. उत्कृष्ट फलंदाजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठी लीडिंग एज घेतली होती. 9 मॅचमध्ये चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली गेली. बघा जेव्हा तुम्ही मोठी पटकी खेळताय, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, त्याचा फायदा घेतलाय, दबाव टाकला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. बघा इथे 40+ एजचा कुठेही फरक पडत नाहीये मित्रांनो. तुमचं सातत्य, तुमचा सराव असला ना मित्रांनो, तर तुम्हाला एज, तुमचं वय या ठिकाणी लपलं जातंय आणि ते खरोखरच या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सलामीला आला होता महेंद्र, अगदी भारदार एसटीचा फलंदाज अजूनही पाय रोवून मैदानात आहे. या अगोदर देखील आपण बघितलं रत्नकानन आणि किरण म्हात्रे यांनी देखील नॉट आउट मॅरेथॉन 55 धावीची भागीदारी केली आणि आपल्या संघाला 50+ टार्गेट पूर्ण केलं होतं. याच्यासाठी तुमचा सराव महत्त्वाचा आहे. आता मात्र खराब चेंडू बघा, उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू अगदी बघितलं, परखलं आणि आपली बॅट मागे खेचली आणि चेंडूला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊ दिलं. वाईटच्या रूपाने धाव घेतली आहे. धाव होतात 49. आडेवट्ट्याने खेळला चेंडू डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फक्त बघायची भूमिका घेतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बघ आडव्या पट्ट्याचे जे फलंदाज असतात ना मित्रांनो, त्यांच्या बॅटच्या रेषेत जर चेंडू आला ना तर चेंडू नक्कीच तो फ्लॅट जात असतो. नेहमी बघितलं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघा किंवा तुमचा रेग्युलर क्रिकेट बघा, ग्रामीण सिटी कुठलाही क्रिकेट, चेंडू जेव्हा आडव्या पट्ट्यात येतो तो फ्लॅट सिक्सरमध्ये जातो आणि तशाच प्रकारचा सिक्सर बघायला मिळाला होता. 6 धावांनी धावा मात्र पुढे गेल्यात अगदी मॅरेथॉनने. 55 रन्स, 50+ स्कोर या ठिकाणी खारगाव संघाने उभारलाय आणि 35 धावांवर खेळतोय मनोज म्हात्रे. चेंडू कमी शिल्लक आहेत. मनोज म्हात्रे 50+ पर्यंत 50 पर्यंत पोहोचू शकला असता. चेंडूची व्यवस्था करा. जुने चेंडू आपल्या जवळ उपलब्ध नाही आहेत मित्रांनो. हे बघा मी या ठिकाणी कोणी काय फलंदाजी करतोय मनोज. मी म्हणत होतो की मनोज आणि महेंद्र ही जोडी जेव्हा मैदानात येते ना मित्रांनो, तर डोळ्यांचे पाडणे पिटावं अशा प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि ते करावं लागेल. कारण कारिवली संघ सध्या भलताच फॉर्ममध्ये असलेला संघ आहे आणि अशा संघासमोर जेव्हा तुम्ही खेळताना मित्रांनो, तर धावा या खूप महत्त्वाच्या आहेत. ते धावा जास्तीत जास्त जमवणं खूप महत्त्वाचं आहे. 50+ रन्स, 55 धावा झालेल्या आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली होती. बघा शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला गेला. चांगल्या प्रकारे सन्मान दिला मनोजने देखील. 1 धाव पूर्ण केली. धाव होत आहे 56 आणि 57 धावेचं एक भलं मोठं लक्ष कारिवली संघासमोर ठेवलं आहे ते कालिका माता खारबाव संघानं. धन्यवाद शशी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 2 दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाने पण एक बिग मॅच, मोठी स्पर्धा पाहतोय. एका बाजूला जय कालिका माता खारबाव, विपक्ष जय बजरंग कारिवली. मात्र खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करताना आपण खारबाव संघाला पाहिलं. खऱ्या अर्थानं 4 षटकांच्या ती धावसंख्या ज्यानं उभारली 56 आणि 57 धावांचं एक भलं मोठं लक्ष टार्गेट उभं केलं आहे कारिवली संघासमोर.
गावदेवी ओवळी 40+ आयोजित आपण स्पर्धा मित्र पाहतोय. सरपंच आणि उपसरपंच चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. खऱ्या अर्थानं शशी कालच्या दिवसात आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर कालचा दिवस एकमेव संघानं गाजवला तो संघ आपण पाहिला विनोद ठाकरे यांचा संघ गावदेवी रांजनोळी. सत्तेचाळीस धाव्यांची मॅरेथॉन पार्टनरशिप केली दोन्ही फलंदाजानं. मोहन भोईर बघा पहिला फलंदाज 9 धावांवर बाद झाला होता. डॅनी केला आणि जो आला त्याने सर्व गोलंदाजांना जणू काही धुवून काढलं आणि जवळजवळ 56 धावा पटकावल्या आणि 57 धावेचं आव्हान कारिवली संघासमोर ठेवलंय. मी म्हणालो होतो की या अगोदर सुद्धा आपण सामना चालू होण्या अगोदर सुद्धा मोहन तुम्ही म्हणाला होतात की चांगला खेळ आणि खरोखरच एक उच्च क्वालिटी क्रिकेट बघायला मिळणार आहे. एक हाय क्वालिटी क्रिकेट किंवा हाय क्वालिटी जी गेम आहे ती बघण्यास संधी मिळणार आहे प्रेक्षकांसाठी आणि तशा प्रकारचे पहिल्या इनिंगमध्ये तरी तशा प्रकारचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील तशाच प्रकारचा खेळ होईल कारण कारिवली संघ देखील सहजासहजी या सामन्या हातून सोडणारा संघ नाही किंवा सहजासहजी नांगी टेकणारा संघ नाही आहे. जशा तसेच उत्तर देण्यास नेहमी तत्पर असणारा हा संघ जय बजरंग कारिवली. अगदी बरोबर शशी. कारण की तालुका क्रिकेटचा आपण विचार केला दोन्ही बिग संघ आहेत मोठे संघ आहेत. नेहमीच खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दोन्ही संघामधून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करणारे खेळाडू देखील उत्तम आहेत. चला खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी केला लगेच आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचं. खारबाव संघाचा कॅप्टन मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय मेहुलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. एक ओलीगावचं यंग जनरेशन युवा नेतृत्व आणि मला वाटतं नुकतंच ज्यांचं आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील केलं 2 दिवसापूर्वी 26 जानेवारी. काय दिवसाचा योगायोग बघा. 26 जानेवारीला या व्यक्तीचं आपण जन्मदिवस साजरा केला. वेलकम मेहुल. SB पाटील फाउंडेशनचे एक मेंबर देखील आहेत आणि युवा उद्योजक खऱ्या अर्थानं नक्कीच कमी वेळामध्ये खऱ्या अर्थानं एक यशाचं शिखर गाठणारं व्यक्तिमत्व मेहुल पाटील आज या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. यंग जनरेशन युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे. ओळीगावचे सुपुत्र आहेत खास म्हणून SB पाटील यांचे सुपुत्र आहेत. मेहुल पाटील यांसाठी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी 2 दिग्गज संघामधून सामना आपण पाहतो. एका बाजूला खारबाव तर दुसऱ्या बाजूला कारिवली. नक्कीच काल ज्यांचा वाढदिवस होता मेहुल पाटील बघा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी वाढदिवस सौभाग्याचं दिवस आहे त्यांच्यासाठी देखील हा आणि आज त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया मित्रांनो. बिलेटेड हॅपी बर्थडे. मान्यवरांच्या माहितीसाठी 2 दिग्गज संघामधून आपण सामना पाहतो. एका बाजूला खारबाव दुसऱ्या बाजूला कारिवली. प्रथम फलंदाजी करताना खारबाव संघाला आपण पाहिलं ज्यानं 4 षटकांच्या धावा केल्या 56 आणि बीजाचं लक्ष 57 धावांचं आणि 57 धावांचं लक्ष टार्गेट चेस करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. कारिवली संघाची कुंदन आणि संदीप. नीलम आणि संदीप ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदान नीलम आणि संदीप ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे.
खऱ्या अर्थाने शशी आज या परिसरामधून खऱ्या अर्थाने फार मोठी दुःखद घटना आपण पाहतोय. या परिसराचं फार मोठं नाव आहे. भगवानजी ठाकूर यांच्या मातोश्री आई माऊली यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही देखील कुठंतरी समालोचन करताना थोडंसं कमीपणा घेतोय. हवं तसं समालोचन तुम्हापर्यंत पोहोचवलं जात नाही याची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. नक्कीच आमच्या तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं गावदी ओळी 40+ संघाच्या वतीनं व तुम्हा सर्वांच्या वतीनं या माऊलीला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. खरोखरच अतिशय दुःखद अशी घटना. असं म्हटलं तर की स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशा मातोश्री आज आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत. या मातोश्रीच्या चरणी नतमस्तक होतोय आणि त्यांना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज उमेश कारभारी. उमेश आणि पहिला चेंडू पेस करताना निलमच्या बॅटमधून देखील सूर्यकडे सुंदरसा फटका आपण पाहिला. ऑन दी कार्पेट चेंडू जातो ऑन साईडला. मिड ऑन सीमरशी आपण चेंडू निश्चित आउटफील्डमधून कलेक्ट केला जातोय. मात्र 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते फलंदाजाला आणि या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय नीलम नाईक. विजयाचं लक्ष आता मात्र चेंडूला थोडासा बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस होता. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या रडार किंवा पट्ट्यामध्ये आला नाही. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम सगळ्या धावसंख्या होती बिनबाद 3. नाही, पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं षटक आहे आणि उमेश नेहमीच पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो. बघा 57 धावा करायच्या आहेत. 14.25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. खूप मोठी धावसंख्या आहे. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च करतोय उमेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. ऑपलिंग सुंदर सॉपरेचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावांनी स्वतःचा काउंट ओपन करतोय संदीप. तर धावसंख्या देखील एक धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते बिनबाद 4. बघा विजयाचं लक्ष फार मोठं आहे आणि विजयाचं शिखर जर गाठायचं असेल तर निश्चितच प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. पुन्हा एकदा उमेश. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू बॅटची टॉपेज घेऊन आपण इनसाईडला पाहिला. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक देखील दक्ष होतं. मात्र चेंडू त्याला व्यवस्थित कॅरी करता आला नाही आहे. कुठेतरी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय आणि ह्याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक धाव करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 5. नाही, नक्की प्रयत्न चांगला होता शॉर्ट फाईनच्या खेळाडूचा. स्वतःला झोकून दिलं होतं. संघ नाही काय झोकून द्यावं लागेल. अतिशय चांगला फटका. किशोर याला निशाणा व्यवस्थित साधता आला. फेक उत्तम झाली होती. मात्र कदाचित निशाणा करेक्ट असता तर महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं असतं. मात्र क्रिकेटमधून आम्ही नेहमीच म्हणत असतोय की जर आणि तरला महत्त्वाचं स्थान नसतं. या अनुषंगाने षटक प्रगतीपथावर आहे. उमेश याच्या माध्यमातून उमेश कारभार या देखील संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड. या ठिकाणी मात्र चेंडूला अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर नीलम नाईक केला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र कारिवली संघ आपण थोडासा बॅकफुटवर पाहतोय. आता कारिवली संघामधून इन ॲक्शन जे प्लेयर आहेत ते सध्या दिसत नाही. त्यामध्ये आमचे भारत पाटील असतील. मला वाटतं सध्या भारत पाटील आउट ऑफ टूर गुवाहाटी हे ठिकाण फार फेमस आणि फोकस आहे. याचं कारण देखील तुम्हाला सर्वांना माहीत आहे. उंच घाटी उंच डोंगर दरी दरी काय ते डोंगर आणि काय ती झाडी. सब कुछ ओके. पहिल्या षटक काय उमेशनं हाताळले बघा. फक्त 5 धावा खर्च केल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी. अतिशय चांगली अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रतीक आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने संघटकाला विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी उमेश.
कारभार याच्या माध्यमातून पाहिली फक्त ज्यानं खर्च केल्या 6 धावा. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाजी तो किशोर यांनी फलंदाजी करताना चांगली इम्प्रेस केलं. बघूया गोलंदाजी करताना कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दिवास्फोट दिवा संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे, कारण यानंतर लगेच विजेत्या संघाशी तुमचा सामना असेल. त्या अनुषंगाने आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं. दिवास्फोट दिवा विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. चेंडू जातोय गार्डन. पंचांचा बिमरसाठी पंचांनी देखील आमच्याकडे डिअर्स घेतलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्टच्या माध्यमातून आपण बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालेला आहे. अतिशय खराब चेंडू फेकला होता. मी तर म्हणेल नक्की ही बिमर फेक झाली का बघूया. टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहूया चेंडूची फेक कदाचित फलंदाच्या अवाक्या बाहेरची झाली आहे की नाही. वेलकम कृष्णा मडवी. चेंडूची फेक बिमर आहे. पण तिसऱ्या पंचांची मागणी नो बॉल आहे. 1+6 7 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. 7 दिनी मिळण्याचा संख्या धावसंख्या मात्र एक चांगल्या स्केलमधून आपण पाहतोय 13. तर मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. नीलम नाईकचं मी कौतुक करेन. म्हणजे व्यासपीठ मंचावर खऱ्या अर्थानं आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी ज्यांचं अपार कष्ट आणि अपार मेहनत आहे. प्रेमनाथ पाटील यांच्याकडे देखील तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. संधी अजूनही आहे आणि निश्चितच बघा नीलम नाईक तुमच्या बॅट तुम्ही आता जी फलंदाजी करतात त्याच पद्धतीने आपण जर फलंदाजी केली तर क्विक 50 धावा देखील तुमच्या बॅटमधून मला वाटतं केल्या जातील. आणि या 50 धावांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अरविंदजी भोईर जी संघटनेचे सन्मानित प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत यांच्याकडनं 5000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता मात्र दांडीगुल आता 5 रुपये पण भेटणार नाही. नेक्स्ट बॅट्समन कुंदन. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड फलंदाज आहे कुंदन.
अद्ययावत परिस्थिती संघाची 27 धावा धावफलकावर आहेत. 57 धावांचं लक्ष आहे ना, 57 आणि 57 धावांचं लक्ष आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका पडतो. ऑन साईडचा चेंडू जातो ऑन द कार्पेट मिड विकेटला. गोलंदाज किशोर चेंडू सुंदरसा टॅप केलंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटर फक्त आणि फक्त चेंडू टॅप केला जातो. चेंडू जातोय पॉईंटला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावांनी संघ धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 29. अजूनही विजयापासून तब्बल 2 मिनिटं गेलो. अजूनही 28 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठ मंचावर. खऱ्या आता या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा भेट आहे, वेळात वेळ काढून स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे ते उडीगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक, तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारे जबरदस्त व्यक्तिमत्व, यंग जनरेशन, युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे ओळी गावातनं. खऱ्या अर्थानं कालचा दिवस त्यांच्यासाठी देखील आनंदाचा पर्वणीचा आपण पाहिला. कालच्या दिवसामधून मला वाटतं पूर्ण भिवंडीमधून त्यांच्या वाढदिवसाचं स्वागत मोठ्यानं झालं. कित्येक कटआउट आपण जागोजागी पाहिले त्यांचे. भिवंडी वाशांच्या वतीनं काल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. मी यतीश मात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. कॅमेरामन आपण देखील थोडंसं स्टेज कव्हर करायचं आहे. ओलीगावचं यंग जनरेशन, युवा नेतृत्व खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामधून पूर्ण भिवंडी वासियांनी त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेले आहे. ही स्पर्धा संपन्न होण्यामागे खऱ्या अर्थानं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या मान्यवरांचं या ठिकाणी कौतुक केलं जातं, स्वागत केलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्यांना एका प्रेमाची जिव्हाळ्याची भेटवस्तू दिली जाते की नेहमीच या स्पर्धेची त्यांना आठवण राहील. धन्यवाद. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. अजूनही विजयासाठी तब्बल 28 धावांची गरज आहे. दुसऱ्या तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज बजरंग अतिशय खराब चेंडू होता. मात्र कधी कधी खराब चेंडू देखील चांगल्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होतात. तेच एक्झॅक्ट आपण मैदानामधून पाहिलं. खराब चेंडू चांगल्या चेंडूमध्ये कन्वर्ट झाला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज बजरंग. आता मात्र आपल्या ठेवणीतला फटका आपण संदीप पाटील का नाही घेऊ, संदीप पाटील याच्या ठेवणीतला फटका आपण पाहिला. कमालीचा फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट नेत्र दीपक फटका. धावसंख्या मात्र साने पुरस्कृत धावसंख्या होती ती 35. येणारे 10 चेंडू विजयासाठी आता 22 धावांची गरज. सामन्यामध्ये थोडंसं पलटवार करताना संघ आपण पाहतोय जे म्हणजे कारेवली. खऱ्या आता तालुका क्रिकेटचा आपण विचार केला, तालुका क्रिकेटला सर्वात बिग संघ आहे, मोठा संघ आहे. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका, चेंडू ऑन साईडला येतोय. क्षेत्ररक्षक मनोज याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण झाले. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 36. किती चेंडू 9 मध्ये किती 9-21. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका ऑन साईडला चेंडू जातोय. मनोज याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेण्याची संधी झाली. येणारे चेंडू 8. विजयासाठी 20 धावांची गरज. 8 गेंदे शेष है, 20 रनों की जरूरत. अगेन एक बार गेंदबाज बजरंग सामना करेंगे संदीप.
चेंडू खाली शतरक्षक महेंद्र बाहुबली मात्र या ठिकाणी झेल सोडतो, जीवदान देतो, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. कधी कधी या गोष्टी फार संघाला पराभवाच्या खाईत नेणाऱ्या असतात. मोका भी दिया और चौका भी दिया. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिला, अतिशय चांगला फटका. बट निश्चितच शतरक्षक महेंद्र बाहुबलीला हा चेंडू कॅरी करता आला नाही, झेल कॅरी करता आला नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी विकेट आहे त्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलं जातं, 4 धावा देखील दिल्या जातात. आता मात्र 4 धावेने जे समीकरण आहे ते कुठंतरी थोडंसं बदलत आहे. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी अजून 16 धावांची गरज आहे. हा चेंडू किंवा हा झेल आपण जर कॅरी केला असता तर निश्चितच सामन्याला थोडीशी रंगताची सुरस असते किंवा तुमची जी बाजू आहे ती भक्कम असते. बघा, ज्या फलंदाजाला आपण जीवदान दिला त्याच फलंदाजाने तुमच्यावर पलटवार केला. जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या फलंदाजाला आपण जीवदान देतात तेव्हा तो फलंदाज निश्चितच पलटवार करण्याची क्षमता ठेवतोय. आणि हेच आपण एक्झॅक्ट मैदानामधून पाहिलं. ज्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण जीवदान दिला त्या संदीपने तुमच्यावर पलटवार केलेला आहे. दुसऱ्या चेंडूचा सामना करताना मात्र एक सावधगिरी बाळगताना चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला आणि चेंडू त्याच्या बॅटमधून सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. आता षटकाने सगळ्या धावसंख्या देखील पुढे सरकते. सन्मान्य रोशनजी भोईर दिवा संघाचे खंदे समर्थक आहेत. वेलकम रोशनजी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काय सामन्यामध्ये परिपूर्ण पलटवार करणारा संघ कारविली आपण पाहतोय. 57 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आणि खऱ्या अर्थाने या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तम कामगिरी. आता सामना देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुणे चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू जातो ऑन द कार्पेट. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण बजिंगच्या माध्यमातून 1 धाव घेण्याची संधी. येणारे चेंडू 4 विजयासाठी 3 धावांची गरज. 4 गेंदे शेष है और 3 रनों की जरूरत. सही बात बताइए अल्पेश गायकवाड़. मैच कोई भी जीते, अंदर कोई भी जा सकता है. चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका आपण पाहतो. चेंडू कार्पेट येतोय. लॉंगरला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं महेंद्र. खऱ्या अर्थानं महेंद्रच्या माध्यमातून एक चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर कदाचित पराभवामध्ये होतं का. and good luck. जय बजरंग कारेवली. नो डाउट